मात्र इथे कुठेतरी रन गेलेला मनसुबा नव्हता अजय ठाकूर याचा. चेंडू पहिलाच गेला निर्धाव. दुसरा चेंडू राकेश याचा. समोर फलंदाज अजय वेल पाला आपल्या अजय नावाला फुलटा चेंडू मात्र निश्चित फायदा उडवलाय. घेऊन जाईल पहिल्याच चौकाराचे श्री गणेश केले दिगोरे संघाने. धाव संख्या आली बिनबाद 4. पुढचा चेंडू तिसरा चेंडू असेल राकेशाचा. समोर फलंदाज अजय पण आता मात्र कुठेतरी कमबॅक मात्र यष्टीरक्षकाकडून चेंडू निसटला. चेंडू जाऊन जाईल 1 धाव. धाव संख्या आली ती 5. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धाव संख्या आली 5. आता स्ट्राईकला फलंदाज आहे तो मगातपासून आवश्यकला आलेला होता तो शक्ती. 3 चेंडू अद्यापपर्यंत राकेशाच्या कोट्यातील शिल्लक. समोर फलंदाजाचं शक्ती रिव्हर्स अटॅक मात्र इथे फसलाय. फटका बसलाय. लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एक धाव निश्चित पूर्ण होते. संघ लेग बायच्या स्वरूपात होईल का ना पण निश्चित 1 धाव संख्येने धाव संख्या वाढली. धाव संख्या आली ती 6. बिनबाद 6. अजय खेळण्यासाठी तयार. या षटकातील 2 चेंडूचा शिल्लक सामना अजून शिल्लक आहे. राकेश आपल्या कोट्यातील 2 चेंडूचा मारा करण्यासाठी तयार. टप्पा चेंडू मात्र फायदा उडवला. 9 चेंडू सॉरी चांगला चेंडू चांगला गॅदर. निर्धाव चेंडूच्या खेळी संपले. धाव संख्या झाली शिरवली. धाव संख्या झाली 6. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र निश्चित ग्लास करतोय लेग स्टंपला आणि देऊन जाईल चौकार. धाव संख्या 10. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समांतर धाव संख्या 10. चांगली सुरुवात मी तर म्हणेन जीत दिगोऱ्या संघाची. कारण फक्त सामना 2 षटकांचा आणि पहिल्या षटकामध्ये 10 धाव संख्या उभारली आहे दिगोऱ्या संघाने. चालेल जाऊ दे. हा नंबर षटक शेवटचं षटक असेल. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच हात फैलावतात मात्र ए 1+1 काय सिंगल आहेत ना. पंच सिंगल. 1 धाव संख्या. 1 धाव संख्या संघ वाढला. धाव संख्या आली ती 11. अद्यापपर्यंत या षटकातील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. वाईड ऍक्शन आहे. स्ट्राईक चेंज होऊ शकते. सहा चेंडूचा खेळ आता बाकी आहे. धाव संख्या आली ती 11. निश्चित 20-25 धावांचा मनसुबा असेल दिगोड संघाचा. हा मात्र इथे कुठेतरी चेंडू निहाळण्याचा प्रयत्न अजय याचा. पुढचा चेंडू पहिला चेंडू हो क्लीन बॉल. यष्टाउद्ध्वस्त फांदीच्या दिसतोय आणि अजय ठाकूर याला परतावा लागेल आपल्या संघाच्या छायामध्ये. अजय ठाकूर झाला बाद. त्याची जागा म्हणून करण्यात आलाय तो फलंदाज असेल शुभम. काय गोलंदाजी करताय जुनं ते सोनं असं म्हणला जाणार नाही. नक्कीच भरत क्लीन बॉल करून ठेवला अजय ठाकूर याला. पुढचा चेंडू अद्यापर्यंत 5 चेंडूचा खेळ बाकी. धाव संख्या आली ती 1-11. सनी माली कोंबड्या टाकायला गेला असतील तर इकडे यायचंय. पुढचा चेंडू भारत याचा. समोर फलंदाज आहे तो. ओहो शेडो गेलेला प्रयत्न आदित्य त्यांचं चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव संख्येने धाव संख्या आली. धाव संख्या 12. 4 चेंडूचा खेळ अद्याप बाकी. कुठेतरी क्षेत्ररक्षण नक्कीच फिरवताना आदित्य स्वतः असेल. बीसीसी पाडा करून खेळणारा फलंदाज
मात्र आज मोरे संघाकडून खेळला जातोय. पुढे आता मात्र कुठे इथे मात्र फंबल झालाय. गोलंदाज एक धावसंख्या निश्चित देऊन जाईल शक्ती याला. धावसंख्या आली ती 13. 1-13 अद्यापपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आदित्य पाटील. पहिला स्टेप आउट नाही करायचंय. भरत खेळाडू ओहो उडवलाय आमच्या घराकडे षटकार. चेंडू रावली तिथं. वेद कोहली एक मारून म्हणजे बियरचा बॅट आलेला आहे. काय आज बघंची रमी सर आज 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या आली ती 13. 13 सँडी खेळण्यासाठी तयार. स्टार कलेक्शनचे मालक संदीप पाटील. ओहो यश होतो असतं. क्लीन बॉल 0 धावसंख्येवर संदीप पाटील बाद होते. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या मात्र आता कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या असताना भरत ठाकूरने काय गोलंदाजीचा नमुना पेश केलेला आहे. फक्त 3 धावसंख्या देऊन 2 गडी बाद आणि धावसंख्या आली होती 3 गडी बाद. फक्त 3 धावसंख्या खर्च केलेली आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. भेटला चेंडू कोत्या सहयोग. ओहो कुठे तरी काय फटका मारलाय. लेग स्टंपच्या बाहेर ना ऑफसाईडला निघून चौकार खणखणीत चौकार खेळला. धावसंख्या आली 17 आणि 18 धावांचं आव्हान ठेवलं मोरे संघापुढे. टायटॅनिक संघाला चेंडू पुरवायचा आहे. कृपया कोणत्या चेंडू द्यायचा आहे कृपया. ओके थँक्यू. बॉल खपले तर आम्हाला द्या हो. गेलं बस. बारा चेंडू 18 धावा नाही 18 प्रत्येक षटका मागे 9 धावांची गरज असताना साईडचा फलंदाज आलाय तो प्रतीश आणि नॉनस्ट्राईक साठी आलेला जो आदित्य. नेहमी नॉनस्ट्राईक साठी खेळला जातोय आदित्य. आता मात्र कुठेतरी स्ट्राईक साठी खेळण्याचा प्रयत्न आणि खेळलाय आदित्य पाटील. आदित्य अविनाश पाटील काय फॉर्म मधला प्लेअर आहे. नक्कीच या फॉर्म मधला सर्वात बेस्ट प्लेअर असेल तो आदित्य पाटील आणि 25 पाटील. आदित्य स्ट्राईकसाठी आणि गोलंदाजीसाठी आले पुन्हा तोच जो फलंदाजीसाठी जो स्ट्राईकला आला होता अजय ठाकूर. पहिला चेंडू असेल आदित्यसाठी. काय पहिला चेंडू फुल टॉस मात्र फायदा उठवला नाही आदित्य आला. एक धावसंख्येने श्री गणेश केलाय मोरे संघाचा. प्रतीश स्ट्राईकसाठी आलेला फलंदाज दुसरा तो हो मात्र इथे पंच निर्णय देतील. तुम्ही मध्ये जायचं आहे नाही. निर्धाव चेंडू असेल. काय काय चेंडू होता. चेंडू गेला निर्धाव. ओहो मात्र इथे काय काय क्षेत्ररक्षण असेल नक्कीच. आमचं काय आऊट आहे काय आऊट. काय प्रॉमिस कोहली आणि टायटॅनिक संघाचा संघ
याच्यानंतर समान लोकेशन करशील लक्ष्मण. अरे घे रे. का दोन 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 तर निश्चितच 3 धावा झाल्या धावफलकावरती. पहिले षटक मार्गस्थ अजय ठाकूर बॉडी ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर प्रतीश पाटील बाद झाला. एक नेत्रदीपक झेल पकडला गेला. शॉट षटकावर रिझन मध्ये आदित्य पाटील दत्तकृपा कोळीवाडा आणि टायटॅनिक संघ या दरम्यान होणार नाणेफेकीचा कौल. खरं तर टायटॅनिक संघ आजच्या रजेमध्ये चॅम्पियन्स ठरलाय. कैलासवासी मारुती नमा ठाकूर आणि कैलासवासी प्रल्हाद मारुती पाटील स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता ठरणारा संघ तुम्हाला पाहायला मिळाला. तर टॉसविन दत्तकृपा कोळीवाडा संघाने जिंकले. जो काही निर्णय असेल तो पोहोचवा आमच्यापर्यंत थोड्या वेळानंतर. हा 9 चेंडू 1+1 अशा 2 धावा लुटवल्या जातात. या दरम्यान अजय गोलंदाजच्या माध्यमातून 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 5च्या घरात. समोर फलंदाज कांता गावण इन ॲट नंबर 3. स्विचिचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचं समीकरण जुळलं नाही. खेळाडू आदित्य पाटील अडचणीत सापडलाय. झालाय बाद आणि हा मोठा मासा गळायला लागलाय. खरं तर मागच्या सामन्यामध्ये ज्या आदित्यच्या नावावरती 3 षटकामध्ये 77 धावांचं निश्चित सांघिक कामगिरीमध्ये 55 धावांची वैयक्तिक खेळी होती. पहिली ओली अर्धशतकी खेळली या खेळाच्या नावे तो खेळाडू यावेळी स्वस्तात परतलाय. हो त्याचं खरं तर नव्हतं झालंय. इनफॉर्म फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती राकेश ठाकूर. संपूर्ण दारोमदार खरं तर या दोन्ही खेळाडूवरती असेल आता, कारण या दोन्ही सलामीचे फलंदाज आदित्य पाटील प्रतीश पाटील स्वस्तात परतलेत. आणि आता मात्र या फलंदाजांना संघाची गरज ओळखून फलंदाजी करावी लागेल. 2 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्यासह स्कोर कार्ड वरती. हा चांगला चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा क्लास या चेंडूवरती. फंबल झाला यष्टीरक्षक आणि त्या फंबलचा फायदा मिळालाय यावेळेस मोरे संघाला. मिळाली एक धावाने संघ जाऊन पोहोचलाय 6च्या घरात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजय ठाकूर काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. बडदास्त वेगाने मात्र चेंडू फेकलेत. 6 चेंडू मध्ये आता मात्र 12 धावांची असेल गरज जिंकण्यासाठी. आदित्य पाटील बाद झालाय आणि खरं तर तिथंच कुठेतरी असं वाटतंय मोरिया संघाची निश्चितच थोडं मोरेसोडं बॅकफुट ढकलला गेलाय. मात्र काही वेळ हरकत नाहीये. राकेश ठाकूर चांगली फलंदाजी करू शकतो. कांता गावड याने देखील संकट मोचक म्हणून भरपूर वेळा फलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. 6 चेंडूमध्ये 12 धावा डिपेंड करायच्या आहेत या मैदानामध्ये. तो कारणावर पहिल्या सामन्यामध्ये खरं प्रतीश पाटील याने केलाय मोरिया संघाच्या. आता मात्र त्या 11 धावा 12 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. तर तसं केलं जाईल का? नवीन गोलंदाज बॉल ट्रॅकवरती वापरतो. बॉलरचं नाव असेल पप्प्या. पप्प्या बॉलिंग ट्रॅक वरती. पप्प्या निश्चितच 12 धावा डिपेंड करायच्यात. केल्या जातील का की मात्र कांता गावण निश्चितच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा विजयी मिळवून देईल आपल्या संघाला. ते देखील पाहण्यायोग्य असणार आहे. पप्प्याचा हा पहिला चेंडू या षटकातील पंचांच्या अगदी उजव्या बाजूने चेंडू टाकण्याचा सज्ज. पहिला चेंडू फेकेल. हा चेंडू पडला, उचली घेतली आणि थोडे बोलन सुद्धा घेतला आणि बोलल्यानंतर शेवटी विकेट किपर याने पूर्ण काम केलंय यष्टांच्या पाठीमागं. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय पप्प्या याने. 12 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. 5 चेंडूमध्ये आता 12 धावांची असेल आवश्यकता. पहिला चेंडूवाला निर्धाव पप्प्याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं समीकरण जुळत नाहीये. खेळाडू झाला यष्टीची स्वरूपात बाद. हा मात्र तिसरा आग्रह बसतोय मोरिया संघाला. खरं तर विशाल पाटील डगआउटमध्ये असताना मात्र निश्चितच त्याला एवढं लेट का उतरवला हा देखील 100 प्रश्न आता आमच्या मनात निर्माण झालाय. कारण पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली होती विशाल पाटील याने. आता थोडासा उशिरा आलाय. मात्र निश्चितच एक हिरो बनण्याची संधी त्याच्याकडे देखील उपलब्ध झाली आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये गरज जिंकण्यासाठी 12 धावांची. 4 चेंडूमध्ये 3 चौकार खेचायचे विशाल पाटील याला. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॉडीवरती आदललाय. लेग बाय स्वरूपात येईल मात्र ही 1 धाव आणि 1 धावाने संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 7च्या घरात.
आता समीकरण असं येणार 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 11 धावांची असेल गरज, म्हणजे 3 चेंडू मध्ये 12 जवळजवळ 3 चौकार खेचायचे आहेत. पुढचा चेंडू राकेश ठाकूर पंबल झालाय, विकेट किपर देखील झालाय पंबल. चेंडू गेला मात्र बॉलच्या स्वरूपात सीमारेषा बाहेर, लॉंग स्टॉप मध्ये आलाय मात्र हा चौकार. 4 धावा आणि 4 धावांनी संघ आता जाऊन पोहोचले 12च्या घरात. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये गरज जिंकण्यासाठी 7 धावांची, म्हणजे 2 चेंडू मध्ये पुन्हा एकदा 2 चौकार खेचावे लागतील. जो कारनामा खरं तर प्रतीश पाटीलच्या विरुद्ध मागच्या सामन्यामध्ये केला होता, तो कारनामा आता निश्चित राकेश ठाकूर याला करावा लागेल. 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. पप्प्या बॉलिंग ट्रॅक वरती, हा चेंडू पुन्हा एकदा पॅड वरती आदिलला आहे. अगदी लेग स्पिनचा चेंडू हाताला जातो मैदानामध्ये. चला बाहेरून आवाज देऊ नका, तिन्ही क्वालिफाईड पंच तिन्ही बाहेरच्या मधचे असतील. शेवटचा अंतिम चेंडू 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. पप्प्या बॉलिंग ट्रॅक वरती, हा लेग स्पिन मध्ये चेंडू. एसट्या उद्ध्वस्त, एसटी वाकवली जात आहेत. यावेळेस मात्र मोरिया संघ, ज्या मोरिया संघाने खरं तर 3 षटकामध्ये 77 धावांचे एक भलं मोठं टार्गेट उभं केलं होतं. 55 धावांची वर्तित केली कारण आदित्य पाटील मी मागाशी म्हटलं ज्यावेळी बाद झाला त्यावेळीच मात्र बॅकफुटवर ढकलला गेला मोरिया संघ आणि 12 धावा आता काढता आले नाहीयेत. या स्पर्धेत मात्र मोरिया संघाचं आव्हान आले संपुष्टात.